बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये एनडीए आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जशा प्रकारचं विकास झाला होता, उन्नती झाली होती, प्रगती झाली होती। बिहार हे बिमारू राज्य होतं। त्या बिमारू राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या मार्फत झालं। त्यामुळे या बिहारच्या जनतेने हे मत विकासाला मत दिलेलं आहे, मोदीजींना मत दिलेलं आहे, एनडीएला मत दिलेलं आहे। आणि जो विरोधकांचा रडीचा डाव होता की आम्ही जिंकलो तर लोकशाही आणि आम्ही हरलो तर वोट चोरी, हा या जनतेचा अपमान आणि अवमान जे विरोधकांनी केलं होतं त्याचा बदला हा जनतेने, बिहारच्या जनतेने घेतलेला आहे। आणि या सर्वांना रडीचा डाव खेळणाऱ्या या सर्वांना घरी बसवण्याचं काम हे बिहारच्या जनतेने केलेलं आहे। आणि या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो कि बिहार विधानसभा के निकाल ये ट्रेलर है, मुंबई महानगर पालिका का पिक्चर अभी बाकी है। भाजपने वाटल्या बिहारमध्ये काय वाटलं, रेवडी वाटप केलं, महिलांना 10,000 रुपये दिले आणि त्यामुळे हा विजय त्यांना मिळाला। बघा असं आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विदूषकांनी ब्रेक घेतला होता, मग आता तो ब्रेक त्यांनी मोडलाय का? मला असं वाटलं होतं की त्यांनी आपली बॅटन ही शिवतीर्थाला हँडओव्हर केलेली आहे, परंतु आता मला वाटते परत ते कुठेतरी फ्रेम मध्ये येताना दिसतायत। आणि त्यामुळे रोज अशा प्रकारची काहीतरी वायफळ बडबड ते करत असतात आणि त्यांची ही बडबड त्यांनाच लखला बसो, त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। नाही, मुख्यमंत्री हा एनडीएचे सर्व घटक पक्ष एकत्र बसून हा निर्णय करतील की मुख्यमंत्री कोण होईल। मुख्यमंत्री हा एनडीएचा होईल, त्यामुळे एनडीएला कौल हा बिहारच्या जनतेने दिलेला आहे। आणि जे निवडून आलेले आमदार आहेत 203, ते 203 आमदार एकत्रित बसून आपला नेता जो असेल तो निवडतील। बिहारच्या यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढला असं वाटतंय का तुम्हाला? नाही, बिहारच्या यशामुळे आम्हाला नक्कीच आनंद हा झालेला आहे, परंतु मुंबई भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास हा नेहमीच चांगला होता, आताही चांगला आहे। आणि मुंबईकरांनी महायुतीला येणाऱ्या काळामध्ये 150 पेक्षा जास्त जागा देण्याचा निर्णय हा ऑलरेडी केलेला आहे। आणि गेल्या 25 वर्षामध्ये ज्यांनी मुंबई लुटली, विकून खाल्ली, अशा लोकांना घरी बसवण्याचं काम हे मुंबईकर जनता येणाऱ्या 2 महिन्यामध्ये करणार आहे। डाकू डाकू नाही, डाकू म्हणजे कोण असतो? जो दुसऱ्यांच्या खिशावरती डल्ला मारतो, दुसऱ्याकडे असलेली संपत्ती जी असते ती लुटून नेतो, चोऱ्या करतो। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या संपत्तीची चोरी ज्यांनी केली त्याला डाकू नाही म्हणणार, नाही तर अजून काय म्हणणार। त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारणारे, मुंबईकरांची संपत्ती चोरणारे, मुंबईवरती डाका टाकणारे हे डाकू आहेत। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते डाकू आहेत। त्याला आम्ही असं उत्तर दिलेलं आहे की मुंबईचा सेवक तोच नगरसेवक। मुंबई महानगरपालिका ही कुठल्या परिवाराची मक्तेदारी नाही किंवा कुठल्या एका परिवाराची जागीर नाही, ही मुंबईकराला सोयी सुविधा देण्याचं एक माध्यम आहे। त्याची एक स्वायत्त संस्था आहे आणि सरकारी संस्था आहे, ही कोणाच्या परिवाराची जागीर नाही। आणि त्यामुळे कुठल्या परिवाराचा सेवक नाही, मुंबईचा जो सेवक असेल तोच या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून येईल। काँग्रेसला अवघ्या 3 जागा मिळालेल्या आहेत 243 पैकी, हे काय? नाही, काँग्रेसला कमी जागा मिळाल्या आहेत, हे राहुल गांधींचं नेतृत्व किती महान आहे याचं प्रत्यय देणारा हा आकडा आहे। परंतु राहुल गांधी काँग्रेसला तर डुबवतायत, परंतु राहुल गांधींच्या बरोबर जे जे गेले हे सगळेच त्यांच्या बरोबर डुबतायत। आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये त्याचा अनुभव तुम्हाला मिळतोय आणि या महाराष्ट्रात सुद्धा अनुभव मिळतोय। उद्धव ठाकरेजी 2014 ते 2019 सत्तेत होते, राहुल गांधींबरोबर गेले, तेही डुबले, पक्षही गेला, बाणही गेला, खान राहिला। आणि त्यामुळे राहुल गांधींच्या नादी जो लागला तो संपला, अशा प्रकारचं चित्र या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे बिहार निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदुस्तान का पप्पू कोण, तो राहुल गांधी हे उघडपणे स्पष्ट झालेलं आहे। बिहार निवडणुका झालेल्या आहेत, आता मुंबई निवडणुकीचं सर्व लक्ष लागलेलं आहे, पण 2 भाऊ मात्र एकत्र येण्याच्या तयारीत आहेत, कसं बघताय? नाही, कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्त्वाचं नाहीये। गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहराचा विकास कोणी केला?
कोस्टल रोड कोणी केला, अटल सेतू कोणी केला, सीसीटीव्ही कॅमेरा कोणी लावले, किंवा बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी दिलं, हे महत्वाचं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला हे महत्वाचं आहे. कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये. सर हिंदी में जानना चाहेंगे सर, क्या वोट चोरी के एलिगेशंस हो रहे थे? सबसे पहले बिहार विधानसभा के जो रिजल्ट आए हैं उसमें बिहार की जनता ने ये स्पष्ट इस प्रकार से किया है कि हम विकास के साथ में हैं, हम मोदी जी के साथ में हैं और बिहार को विकास, उन्नति और प्रगति के रास्ते पर जो लेकर जाएंगे उसके हम साथ में खड़े होंगे. और एक प्रकार से विपक्ष का जो एक फेक नैरेटिव था कि अगर हम जीतते हैं तो लोकशाही होती है और अगर हम हारते हैं तो वोट चोरी होती है, इस नैरेटिव को भी झूठा ठहराने का काम ये बिहार की जनता ने किया है. और एक प्रकार से वोट चोरी और ईवीएम का जो आरोप किया था वो आरोप इलेक्शन कमीशन पर तो था ही, लेकिन जो जनता ने भारतीय जनता पार्टी को अपना मत दिया उस जनता का अपमान और अवमान करने का काम ये विपक्ष के माध्यम से हुआ था. और इसीलिए विपक्ष ने इन सब लोगों को, विपक्ष को जनता ने घर बिठाने का काम इसके माध्यम से किया है. और मैं ये भी कहना चाहता हूं कि बिहार विधानसभा के निकाल ये ट्रेलर है, मुंबई महानगर पालिका का पिक्चर अभी बाकी है. जिस तरह से 3 वोट जो है कांग्रेस को मिली है उसको क्या नहीं, उससे मुझे ऐसा लगता है कि राहुल गांधी जी का नेतृत्व कितना महान है इसका प्रत्यय जो है वो इससे हमें दिखता है. राहुल गांधी जी जो कांग्रेस को तो डूबा रहे ही है, लेकिन राहुल गांधी जी के साथ में जो गया वो सब डूब गए. उद्धव ठाकरे जी भी उनके साथ में 2019 में हिंदुत्व को छोड़कर गए थे, वो भी डूब गए. उनकी पार्टी उनसे दूर हो गई, उनको उनकी पार्टी से बाहर निकाला. इस प्रकार से जो राहुल गांधी जी के साथ में जाता है वो इसी प्रकार से डूबता है. और इसीलिए हिंदुस्तान की राजनीति का पप्पू कौन है तो वो राहुल गांधी है. नहीं, बिहार इलेक्शन के बाद अभी महाराष्ट्र में स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव है, मुंबई महानगर पालिका के भी इसमें चुनाव होने जा रहे हैं. और मुंबईकर जनता ने महायुति का महापौर इस मुंबई की महानगर पालिका में 150 वार्ड से ज्यादा जिता कर देने का निर्णय ये ऑलरेडी किया है. और मुंबई की प्रगति, मुंबई की उन्नति, मुंबई का विकास और उसके साथ में मुंबई की सुरक्षा के साथ में मुंबईकर जो है वो अपना मत देने वाले हैं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.